महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष तसेच राष्ट्रीय प्रतीकांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात शुक्रवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान थांबावा आणि सामाजिक शांतता धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन केले जाते। पुण्यातील नवले ब्रिज, हडपसर मधील गाडीतळ, मुंबई पुणे हायवे लोढा सोसायटी जवळ हे आंदोलन होत आहे। नवले ब्रिज येथून या आंदोलनाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये महापुरुषांची विटंबना करण्यात आली, त्यासाठी हडपसर बंदची हाक देण्यात आली आणि आता आपण नवले ब्रिजवरती आहोत। नवले ब्रिजवर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे। नेमका आंदोलनाचा विषय काय, आंदोलन कशा प्रकारे करण्यात आहे याची आपण माहिती घेऊया। एकंदरीत ते आंदोलन करताना जाणून घेऊया की आंदोलन हे कशासाठी आणि कशा प्रकारे। मॅडम काय सांगाल आंदोलनाचा मूळ हेतू काय? आमचा आंदोलनाचा आजचा मूळ मुद्दा आहे आमच्या राष्ट्रपुरुषांची छत्रपती शिवाजी महाराजांनी या पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोगलाईचा फणा ठेचून शिवशाही आणि स्वराज्य निर्माण केलं। त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार विटंबना होतीये आणि विटंबना करणारे मोगलाईचे जे ठेकेदार आहेत ते मोगलाईचे ठेकेदार ठेचण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। त्यांच्या विरोधात जर कडक कायदे जर झाले नाही तर या आंदोलनाला आक्रमकतेचं स्वरूप आम्ही आणण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस त्याला प्रशासन जबाबदार असणार। जर बघितलं गेलं तर महापुरुषांची विटंबना, गोवंश हत्या याच्यावरती मूळ मुद्द्यांवरती आंदोलन काय। एकंदरीत जर बघायला गेलं तर पोलीस प्रशासनाचा खूप चांगला बंदोबस्त इथं आपल्याला पाहायला भेटतं। एकंदरीत दोन्ही बाजूची वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे। पोलीस प्रशासन इथं चोखपणे काम करत आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन आपल्याला पाहायला भेटत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांनी थेट प्रशासनाला आता अल्टिमेट दिलेलं आहे की जर महापुरुषांची विटंबना करणं थांबलं नाही त्याला संपूर्ण जबाबदारी प्रशासन असेल। कॅमेरामन वैभव सह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे।